मित्रांनो नमस्कार। या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या उपवर्गीकरणास परवानगी दिली आहे। या निर्णयाचे देशातील सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहेत। हे परिणाम नेमके काय असतील हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणारच आहे। त्याआधी जाणून घेऊयात सर्वोच्च न्यायालयानं नेमका काय निर्णय दिला। 2005च्या ईव्ही चिन्हा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता की एससी आणि एसटी म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या आरक्षणात उपविभाजन केलं जाऊ शकत नाही। अनुसूचित जाती आणि जमातींमधील काही विशेष जाती आरक्षणाचा फायदा घेतात आणि इतर जातींना मात्र आरक्षणापासून वंचित राहावं लागतं असा काही जातींचा सूर होता। पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि 2005 साली सर्वोच्च न्यायालयाने कोटा विदिन कोटा या मागणीला नकार दिला। परंतु न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार आधीच्या निर्णयाला ओव्हररूल करत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या आरक्षणात उपविभाजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे। असं केल्यानं संविधानाच्या आर्टिकल 14 अंतर्गत समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत नाही असं देखील मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे। मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं 6-1 असा हा निकाल दिला। या निकालाने राज्यांना एससी आणि एसटी यांच्या उपवर्गीकरणासाठी इम्पेरिकल डेटा म्हणजेच या जातींची परिस्थितीजन्य माहिती राज्य सरकारांकडून असणं आवश्यक आहे असं देखील म्हटलंय। माहितीच्या आधारे म्हणजेच इम्पेरिकल डेटाच्या आधारे अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण दिल्यास या सकारात्मक कारवाईचे फायदे या समुदायातील सर्वात वंचित विभागांपर्यंत घटकांपर्यंत पोहोचतील असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं मूळ पंजाबातील अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय अधिनियम 2006 यामध्ये आहे। पंजाबातील या अधिनियमानुसार एससी वर्गामध्ये वाल्मिकी आणि मजाबी शिखांना 50% आरक्षण देण्यात आलं होतं। 2010 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं हा अधिनियम रद्द केला। मात्र जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या शक्यता यानंतर वाढत गेल्या आणि देशभरात त्यावर चर्चा होऊ लागल्या। सर्वोच्च न्यायालयाने आता हे मान्य केलंय की एससी आणि एसटी हे एक समान असे गट नाहीत। अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या विविध पातळ्या आहेत असं न्यायालयानं म्हटलंय। त्या आधारे उपवर्गीकरण केल्यास वंचित समूहांना आरक्षणाच्या फायद्यांचा उचित वाटा मिळेल अशी सुप्रीम कोर्टाला अपेक्षा आहे। आर्टिकल 16(4) नुसार राज्य कोणत्याही मागास वर्गातील नागरिकांसाठी नियुक्त्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करू शकतं। हा निर्णय सकारात्मक भेदभावाच्या संविधानिक दृष्टिकोनाशी सुसंगत असाच आहे, ज्याचा उद्देश शिक्षण आणि रोजगारातील असमतोल दूर करणं असा आहे। सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्ट अशी मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत। उपवर्गीकरण हे इम्पेरिकल डेटावरती आधारित असावे आणि त्याचे न्यायालयीन परीक्षण देखील होऊ शकते असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। या निर्णयाचा राजकीय फायदा घेण्यासाठी राज्य सरकारे वाटेल तसा निर्णय घेऊ शकणार नाहीयेत असं देखील कोर्टानं सांगितलं। याशिवाय राज्य सरकारांचे निर्णय न्यायालयीन परीक्षांच्या अधीन असतील असं देखील मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे। या सर्वात अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींना क्रीमी लेअरची अट। अनुसूचित जाती आणि जमातींमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्गात क्रीमी लेअरची अट लागू करावी असं देखील न्यायालयानं म्हटलंय। तसेच हे क्रीमी लेअर ठरवण्यासाठी राज्यांनी धोरण आखून त्या मर्यादेवरील घटकांना आरक्षण नाकारायला हवं अशी सूचना देखील न्यायालयानं केलेली आहे। आता या निर्णयामुळे महाराष्ट्रात याचे नेमके परिणाम काय होतील। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर सर्वात आधी कुणी या निर्णयाचं स्वागत केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी। भाजपने देखील अधिकृतपणे या निर्णयाचं स्वागत केलंय। महाराष्ट्रात महार, मांग, चांभार, ढोर अशा काही 59 जाती आहेत, तर देशभरात 1200 जाती आहेत। या जातींमधील काही विशिष्ट जातींनी आरक्षणाचे फायदे घेतले आणि इतरांना मात्र लाभ मिळाला नाही अशी मांडणी गेली काही वर्षे महाराष्ट्रात होते आहे।
स्पष्ट जर बोलायचं झालं तर नवबौद्धांनी म्हणजेच पूर्वाश्रमीच्या महार समाजाने आरक्षणाचा लाभ घेतला आणि चांभार आणि मांग समुदाय आणि इतर तत्सम समुदाय या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले असा आरोप त्या समाजातील नेते वारंवार करत आहेत। त्यामुळे सत्ताधारी पक्ष जाती अंतर्गत असलेला जातीवाद आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न येणाऱ्या काळात करू शकतात। आंबेडकरी समुदायाकडून यावर सावध अशी भूमिका घेतलेली आपल्याला दिसते। क्रीमी लेअरची अट येणाऱ्या काळात गुंतागुंतीची ठरेल असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे। खुद्द समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील क्रीमी लेअरला विरोध दर्शवलेला आहे। भारत सध्या ऐतिहासिक निर्णयासह म्हणजेच SC/STच्या उपवर्गीकरणाच्या या ऐतिहासिक निर्णयासह पुढे जात असताना आता त्याच्या अंमलबजावणीवरती लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। हा निर्णय एक सजग आणि न्याय समाज तयार करण्याच्या दिशेने मार्ग दाखवेल की सामाजिक न्यायाच्या लढाईत यामुळे काही नवीन आव्हानं उभी राहतील हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळणार आहे। तर मित्रांनो, ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा। या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया नव्या माहितीसह। तोवर नमस्कार।